बाळासाहेबांच्या फोटोच्या बाजूला तुम्ही जिल्हा प्रमुखाचा फोटो लावता असं संजय राऊत म्हणाले। दिघेंचा फोटो बाळासाहेबांच्या बाजूला लावून तुम्ही काय साध्य करताय तसा सवालही त्यांनी उपस्थित केला। ठाकरे ब्रँडचं महत्त्व कमी करायचंय म्हणून तुम्ही हे करताय का असंही संजय राऊत म्हणाले। तसंच आपण हे आनंद दिघेंचा पूर्ण आदर ठेवून बोलत असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय। तुम्ही ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत ना। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही। बाळासाहेब ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता। हां, का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही। हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा। बाळासाहेबांचं हिंदू हृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना, हे जनता लक्षात ठेवते आहे एवढं तुम्हाला मी सांगतो। आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो। पण राऊत साहेब, बाळासाहेबांच्याच बाळकडू आनंद दिघे साहेबांनी सर्व शिवसैनिकांमध्ये रुजवलेला आहे। अशा वेळेस वंदनीय आनंद दिघे साहेबांचा जिथे पुतळा किंवा तिथे फोटो ठेवणं हा वंदनीय बाळासाहेबांचा अपमान कसा का होऊ शकतो? शेवटी पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, परिणामी त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रामध्ये आनंद दिघे साहेबांना मानणारा वर्ग आहे। त्याच्याने वंदनीय बाळासाहेबांच्या वरती त्यांची कमतरता हे असं गृहीत धरणं अतिशय चुकीचं आहे। वंदनीय बाळासाहेबांची जागा ही कोणी दुसरं घेऊ शकत नाही, परंतु गुरु म्हणून, एक सन्मान म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघे साहेबांना तरी दिलेलं स्थान आहे। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृत्याची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे। इमारती पाडण्यासंदर्भात